तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सो मी आज आहे ना साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे. यासाठी मी माझ्या मम्मीची हेल्प घेतली होती. सगळ्यात अगोदर तर मी साबुदाणा घेतला होता आणि म्हणजे त्याला भिजू घालायचं होतं रात्रभर. आता साबुदाण्याच्या पापड्या करायचे त्यासाठी साबुदाणा तर लागणारच आहे. तो मी साबुदाणा घेतला होता आणि त्या साबुदाण्याला आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवायचे, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये घाण नाही राहिली पाहिजे. तो इकडे मी साबुदाणा घेतला आहे. जवळपास तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. मी जास्त 1 किलोच्या जवळपास 1 किलोपेक्षा थोडासा कमी होता. बरोबर 1 किलो पण नव्हता. सो तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही त्या अंदाजानुसार करा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही सामानाची गरज लागणार नाही आहे. फक्त मीठ आणि पाणी, साबुदाणा एवढ्या 3च गोष्टी लागतात. सो मी आता 2 ते 3 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेते. आणि तुम्ही पण स्वच्छच धुवून घ्या साबुदाणा, कारण की साबुदाण्यामध्ये एखाद्या वेळेस भलेही ती पॅकिंग केलेलं असतं पण त्याच्यामध्ये कचराही असू शकतो एखाद्या वेळेस. सो आता मी एका पाण्याने धुवून घेतलं आहे. परत मी दुसऱ्या पाण्याने धुवून घेते साबुदाण्याला. आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आणि याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला गाळून नाही घ्यायचं आहे. जेव्हा आपण साबुदाणा भिजू घालणार आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे. किंवा आता तुम्ही साबुदाणा जो धुवून घेत आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घ्या आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा एक्स्ट्रा, जेव्हा तुमचा साबुदाणा धुवून होईल तेव्हा. सो आता मी या साबुदाण्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. मी पूर्ण कोरडा नाही ठेवला आहे साबुदाणा. आता या साबुदाण्याला आपण रात्रभर भिजत घालून ठेवणार आहे. आणि सकाळी आता पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला. जेव्हा हे पाणी उकळं तेव्हा आपल्याला याच्यामध्ये ना मीठ ॲड करायचं आहे. थोडं थोडं पाणी उकळायला लागलं का मीठ ॲड करायचं आहे. आता पाणी हे चांगलं उकळल्याच्यानंतर आपण जो साबुदाणा भिजू घालून ठेवलेला होता तो साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा. आणि साबुदाणा थोडासा कच्चा पण राहिला, म्हणजे प्रॉपर भिजला नाही तरी पण चालतो, कारण की आपण साबुदाणा आता शिजूनच घेणार आहे पाण्यामध्ये. सो हा साबुदाणा म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी माझ्या मम्मीने मला हेल्प केली होती. सो म्हणजे मी शूट केलं होतं आणि माझी मम्मी बनवत होती. सो आता बघू शकताय साबुदाणा हा थोडं शिजत आला आहे. म्हणजे आपल्याला कसं कळेल हे शिजले म्हणून, जेव्हा हे पाण्याचं आणि साबुदाण्याचं मिक्सचर एकदम घट्ट होईल तेव्हा आपल्याला कळेल की साबुदाणा प्रॉपर शिजला आणि साबुदाणा थोडा मोठा फल होईल. आणि हे बघा आता तुम्ही बघू शकताय प्रॉपर शिजला आहे साबुदाणा. आपण याच्या पापड्या टाकू शकतो आहे. सो आम्ही टेरेसवर आलो होतो, मम्मीने सुरुवात पण केली टाकायला. आणि इकडे साईडला मी पण टाकणार आहे. तर मी मम्मीला म्हणलं होतं की आपण थोडं गोल गोल बनवू. मम्मी म्हणे काही फरक पडत नाही, आपण घरीच खाणार आहे, गोल नाही बनले वाकड्या तिकड्या कशा पण बनव. सो पण नाही, मी प्रॉपर प्रयत्न केला होता की गोलच बनवू म्हणून. आणि अजून एक रेसिपी असते आय थिंक, अशी साबुदाण्याचे पापड्या म्हणजे ते इडलीच्या भांड्यामध्ये बनवता, तसंही बनवू शकता. पण मला ते तसं कुटाणा करण्यापेक्षा हे इझी वाटतं आणि याला जास्त वेळही लागत नाही. सो बघू शकताय प्रॉपर साबुदाण्याच्या पापड्या आता टाकून झालेल्या आहेत. म्हणजे टाकतोच आहे हळूहळू. असं एक एक करून सगळ्या टाकून घेऊ पूर्ण मिश्रणाच्या. आणि मी प्रयत्न केला आहे पूर्ण गोल गोल व्हायसाठी, आणि ते गोल करण्याच्या चक्करमध्ये 2-2 पण चिपकून गेले. आता याच्यामध्ये मम्मीने गोटा ॲड केला आहे. आणि जेवढं पण होतं मिश्रण केलेलं तेवढं सगळ्याच्या साबुदाण्याच्या पापड्या टाकून झालं आहे. आता या पूर्णपणे रेडी नाही झाल्यात, थोडं सुकायच्या बाकी आहे. अशा पद्धतीने आपल्या साबुदाण्याच्या पापड्या रेडी झालेल्या आहेत. मी आता हे एवढे साबुदाण्याचे पापड घेतलेले तळण्यासाठी. तुम्ही बघू शकताय. चला आपण स्टार्ट करू तळायला. कढईमध्ये तेल टाकलंय मी तापायला. सो तेल तापल्याच्या नंतर आपण एक एक करून सगळे जे साबुदाण्याचे पापड आहे ते तळून घेऊया. तुम्ही बघू शकताय किती छान फुगताय ते, आणि खायला पण टेस्टीच लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या सगळ्यांना नक्की आवडेल. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनतात, जास्त वेळही लागत नाही आणि टाइमही वेस्ट होत नाही. मी एक एक करून सगळे तळून घेणार आहे आणि फायनल लुक असा आहे. आपले साबुदाणा पापड रेडी आहेत.